पुढच्या आठवड्यामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मोठ्या बदलांची शक्यता। धर्मेंद्र प्रधान आणि हरदीप सिंग पुरी यांना डच्चू मिळण्याची शक्यता, तर खासदार श्रीकांत शिंदेंना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळण्याची शक्यता। ऑपरेशन टायगर 3.0 साठी शिंदेच्या शिवसेनेचे 5 शिलेदार ठरले। उदय सामंत, प्रताप सरनाईक, अर्जुन खोतकर, निलेश राणे, दादा हुसेनवर जबाबदारी। ठाकरेंचे आमदार फोडण्याची जबाबदारी। विश्वसनीय सूत्रांची पुढारी न्यूजला माहिती। उद्धव ठाकरेंचा बंडखोर खासदारांच्या मतदारसंघामध्ये दौरा। आज यवतमाळ, वाशिम आणि हिंगोलीमधील कार्यकर्त्यांशी साधणार संवाद। ठाकरेंच्या दौऱ्याचा टीझर प्रदर्शित, आता पलटवार होणार। टीझरमधून बंडखोरांवर निशाणा। ठाकरे आणि फडणवीसांच्या एकत्र विमान प्रवासानंतर मंत्री उदय सामंतांचा व्हॉट्सअप स्टेटसवर देवेंद्र फडणवीस आणि शिंदेंचा एकत्र फोटो। योग्य लोकांचे हात हातात असतील तर चुकीच्या लोकांची साथ धरायची वेळ येत नाही, अशा आशयाचं स्टेटस। सिया आणि चेतनची रात्री लोहगड परिसरामध्ये चौकशी। कोणत्या मार्गाने लोहगडावर गेले याची चौकशी। सिया चेतनची क्रिकेट सामन्यादरम्यान ओळख, तर पोलीस सियाच्या आई वडिलांचा सुद्धा जबाब नोंदवणार। आमदार नरेंद्र मेहतांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ। मेहतांच्या कंपनीनं वरसावे इथल्या आदिवासींच्या जमिनी बळकावल्याचं जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालामध्ये सिद्ध। खोटी बँक खाती उघडून कोट्यावधी रुपयांची अफरातफर। रायगडावर आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते पूजा। नागपूरमध्ये सुद्धा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहामध्ये साजरा। किल्ले विशाळगडावर विशेष कार्यक्रमाचं आयोजन। जून पर्यंत कोकणामध्येच पावसाचा जोर राहणार। उर्वरित भागामध्ये मात्र हलका ते मध्यम पावसाचा अंदाज। जुलैमध्ये मात्र राज्यभरात जोरदार पावसाचा अंदाज। मुंबईतल्या धरणांमध्ये फक्त 7% पाणीसाठा शिल्लक। जून महिना संपत आला तरी धरण क्षेत्रामध्ये कोरड। मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट ओढावण्याची शक्यता। जलजीवन मिशनसाठी राज्य सरकार देणार 22,898 कोटींचा निधी। केंद्र सरकारनं हात आखडल्यानं राज्याच्या तिजोरीवर बोजा। ग्रामीण भागातील पाणी योजनांसाठी राज्य सरकारचा स्वनिधी। शेतकरी कर्जमाफीच्या अटी काढा, अन्यथा शेतकऱ्यांसाठी 29 जूनला रस्त्यांवर उतरणार। आमदार रोहित पवारांचा सरकारला इशारा। 70% शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहू शकतात, रोहित पवारांचा आरोप।